आज आमच्याकडे वातावरण खूप शांत आहे कारण आज पाऊसच नाहीये. काल दिवसभर पाऊस खूप पडला आणि आज मात्र पावसाने सुट्टी घेतली. त्यामुळे पूर्ण गल्ली सुद्धा छान सुकलेली आहे. आता बाहेरचं वातावरण तर छान आहे, पण घरात मात्र माझ्या आवडीची बरणी खाली पडून फुटून गेली. अख्खा तिचा चुरा-चुरा झाला होता. त्यामुळे मी आधी झाडू मारून ते पहिलं आधी साफ करून घेतलं. आणि नेमकं आज माझं एक जोडवं सुद्धा हरवलंय. काय पनवती लागली आज माझ्या मागे काय माहिती. तेवढ्यातच पाणी आलं होतं म्हणून मी सगळं विसरून आधी काम करायला घेतलं. आणि मी माझं जोडवं हरवलंय तर टेन्शन घेऊन बसले असते ना, तर माझ्याकडून काही कामच झालं नसतं. माझी सगळी कामं तशीच पडून राहिली असती. म्हणून आधी पटापट सगळी भांडी घासून घेतली. आणि दुपारी जेवणासाठी मला आवडते म्हणून मी बटाट्याची भाजी केली होती. मला बटाट्याची भाजी फार आवडते. मग मी तो आता जेवण सुद्धा करून घेतलं. आणि माझ्या ऋत्वीने ना पूर्ण घरभर असा पसारा करून ठेवला होता. आता हा पसारा मी दिवसातनं किती वेळा उचलत असेल याचं काही गणितच नाही. त्यानंतर मी माझा पहिला इंट्रोडक्शन व्हिडिओ शूट करायला घेतला होता. पण मी खूप दिवस झाले माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करते, पण ते काही माझ्याकडून शक्य होत नाही. मग म्हटलं ते राहू दे, थोडं रूम साफसूफ करून घेते. कॅमेरा शूट करायला लावला होता, पण मेमरी फुल झाली आणि व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही. म्हणून मला ते काही तुमच्याबरोबर शेअर करता आलं नाही. पण आता माझी रूम बऱ्यापैकी छान दिसते. या सेटिंगमुळे खूप जागा सुद्धा रिकामी झाली. त्यानंतर संध्याकाळी ऋत्वीचे दादा तिथे घरी तिच्याबरोबर खेळायला आले होते. म्हटलं ती त्यांच्याबरोबर खेळते तोपर्यंत मी माझं अजून एक काम करून घेते, म्हणून मी ते काम करायला गेले. तर ते काम कोणतं होतं, हे कपाट लावायचं. मी किती वेळा तरी हे कपाट लावले, पण ते तशाच तसं पुन्हा तसंच होऊन जातं. पृथ्वीच्या छोट्या पप्पांना मी माझी बॅग रिकामी करून दिली होती, त्यामुळे माझ्या साड्या पुन्हा अशाच पडल्या होत्या. म्हटलं आता यांना पुन्हा बॅगेमध्ये भरून ठेवते. आता एवढ्या सगळ्या साड्या काढल्याच आहेत तर म्हटलं तुम्हालाही दाखवते, चला. ही पहिली साडी पाहता क्षणी मला आवडली होती. रमाताई आणि दाजीसोबत आम्ही जेव्हा बाहेर फिरायला गेलो होतो ना, तेव्हा ही साडी आम्ही घेतली होती. ही दुसरी साडी, ही साडी मला माझ्या नवऱ्याने माझ्या पहिल्या संक्रांतीला भेट दिली होती. आणि आता मी तुम्हाला जेवढ्या पण साड्या दाखवेल ना, त्या प्रत्येक साडीची एक गोड गोड आठवण आहे बरं का. ही तिसरी साडी, ही साडी मला माझ्या दादानं त्याच्या लग्नामध्ये दिली होती. या साड्यांवरचे ना फोटो आता माझ्याकडे नाहीत, कारण मी नवीन मोबाईल घेतलाय ना, आणि माझ्या जुन्या मोबाईल मध्ये या साड्यांवरचे फोटो आहेत. भेटले तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेन. आणि आता मी तुम्हाला चौथी साडी दाखवणार ना, हिची सुद्धा खूप गोड आठवण आहे. ही साडी मला माझ्या दादाने दिली. ऋत्वी माझ्या पोटात होती ना, माझं ओटी भरून होतं तेव्हा ती मला साडी दिली होती. ही साडी मला ओटी भरण्यालाच भेटली होती. आणि अशा माझ्याकडे ना खूप साऱ्या साड्या आहेत, ज्या की मला माझ्या ओटी भरण्यामध्ये मिळाल्यात. इकडे माझी ऋत्वी मला कामामध्ये मदत तर करत होती, पण त्याचबरोबर माझं काम सुद्धा वाढवत होती. आणि आता जी तुम्हाला साडी दाखवणार आहे ती माझ्यासाठी खूप खास आहे, कारण ही माझ्या लग्नातली साठाची साडी आहे बरं का. ही साडी 6,000ची आहे. मी जेव्हा घेतली होती तेव्हा मला फार आवडली होती, पण मी जेमतेम हिला 6 वेळा सुद्धा नेसले नसेल. तुम्हाला या माझ्या 5ही साड्या कशा वाटल्या तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणासाठी लागले होते. आज जेवणासाठी फक्त तिखट डाळच करायची होती, कारण मी सकाळीच भात घातला होता आणि सकाळी चपात्या केल्या होत्या, त्यामुळे सगळं जेवण होतं. तर आजसाठी एवढंच. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉग मध्ये.